छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अशी घटना समोर आली। या घटनेला कोणीही नजरअंदाज करू नये। छत्रपती संभाजीनगर शहरात अदालत रोडवर येस बँकेची शाखा आहे। रिटायर्ड महिला डॉक्टर अस्मत फातिमा मुख्तार वय 80 यांनी 9 महिन्यापूर्वी कॅश काढण्यासाठी येस बँकेला व्हिजिट केलं होतं। त्यांच्याकडून कळत नकळत एक कोरा चेक पडला होता। धक्कादायक बाब म्हणजे चेक समोरून कोरा होता, पण चेकच्या पाठीमागे डॉक्टर महिलेची सही होती आणि तेथेच झाला खेळ। पण हा खेळ 9 महिन्यानंतर समोर आला। 9 महिन्यापूर्वी बँकेत पैसे भरण्याची स्लिप भरताना एक बुशरा शेख नावाच्या महिलेला तो चेक सापडला। त्या महिलेने चेक घेतला, पण जवळपास 4 ते 5 महिने सांभाळून ठेवला। नंतर महिलेला युक्ती सुचली आणि महिला झाली लखपती। त्या चेकच्या पाठीमागे डॉक्टर महिलेची मूळ सही होती, तर या महिलेने आधी सही हुबेहूब मिळवण्याची प्रॅक्टिस केली। जेव्हा खरोखर सही तयार झाली तेव्हा चेकवर एवढी तेवढी रक्कम नव्हे, तर ते 9 लाख रुपयांचा आकडा टाकला आणि तो 9 लाख रुपयांचा चेक बँकेत पास झाला आणि आरोपी महिला त्या क्षणी लखपती झाली। 9 लाखांचं जे वैभव असतं ते वैभव त्यांना मिळालं, पण ते जास्त काळ टिकणारं नव्हतं। आता आपण या घटनेच्या मेन पॉइंटवर येऊ। तर मित्रांनो, अशा प्रकरणात आरोपीला शोधणं फार कठीण असतं, कारण पैसे कोणी काढले याचा काहीच रेकॉर्ड बँकेकडे नसतो। विशेष म्हणजे आरोपी महिला बुरखाधारी होती आणि पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान होतं। 8 एप्रिल 2026 रोजी पैसे निघाल्याचा मेसेज आल्यावर डॉक्टर फातिमा यांनी बँकेत धाव घेतली। त्यानंतर मे 2026च्या पहिल्या आठवड्यात साधारण 12 मेच्या सुमारास या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला। महिला अटक झाली। त्याचं एकमेव मुख्य कारण म्हणजे तिने आपल्या नासमज 8 वर्षीय मुलीला त्यावेळी बँकेत सोबत आणलं। महिलेनं तर बुरखा घातला होता। मुलीचा चेहरा बँकेच्या CCTV मध्ये स्पष्ट दिसत होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीने शाळेचा गणवेश घातलेला होता। फक्त या एका कारणाने आज ती महिला अटक झाली, अन्यथा पोलिसांना शोध घ्यायला खूप उशीर झाला असता किंवा आरोपी कधीही सापडला नसता। कारण चेकच्या बाबतीत असंच असतंय म्हणून तुम्ही हे नेहमी लक्षात असू द्या। तर तपासादरम्यान पोलिसांना CCTV मध्ये त्या महिलेसोबत असलेली तिची मुलगी दिसली। मुलीच्या अंगावरील शाळेच्या गणवेशावरून पोलिसांनी शहरातील शाळांची पाहणी केली। एका शाळेत पोहोचल्यानंतर पोलिसांना लक्षात आलं या शाळेत अशा रंगाचे गणवेश आहे। पोलिसांनी शिक्षकांच्या मदतीने त्या मुलीची ओळख पटवली। शाळेच्या रेकॉर्डवरून पोलिसांना त्या मुलीच्या पालकांचे नाव आणि घराचा पत्ता मिळाला आणि पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले। शाळेतून मिळालेल्या पत्त्याच्या आधारे पोलिसांनी सिडको येथील चिश्त्या कॉलनीमध्ये छापा टाकला आणि आरोपी महिला बुशरा शेख हिला अटक केली। अशा प्रकारे एका लहान मुलीच्या शाळेचा गणवेश हा या केसमध्ये फॅक्टर ठरला। तर हरवलेल्या कोऱ्या चेकमुळे काय होऊ शकतं, किती गंभीर प्रकरण आहे। एका सामान्य व्यक्तीसाठी 9 लाख रुपये खूप जास्त असतात। त्यामुळे चेकवर सही करून ठेवू नका आणि चेक चांगल्या ठिकाणी ठेवा। कुठेही गेल्यास एका चेकचा वापर करा। तर या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।